पण हे खूप सुरेख भेळ आहे. म्हणजे एक काका ऍटिट्यूड दाखवू शकतात, कारण आहे तसंच. ही पुण्यातली पहिली मटकी भेळ. ते बनवताना मिक्स करताना असा झटका द्यायचे, असा असा. हात थांबत नाहीयेत, त्याच्यावरनं कळतं की भेळ उत्तम आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी महाराष्ट्र फूड टूर मध्ये आपण पुण्यामध्येच आहोत. आणि जसं पुण्याच्या कोपऱ्या कोपऱ्याला इतिहास आहे, तसं पुण्यातल्या भेळेच्या दुकानांना सुद्धा एक प्रकारचा इतिहास आहे. खरं तर मी भेळेचा एवढा मोठा शौकीन नाहीये, पण मला अशी काही आंबट शौकीन लोक माहिती आहेत की जे भेळेचे खूप जास्त शौकीन आहेत. तर स्वागत करूयात माझेच जवळचे मित्र अनुप आणि भक्ती, ज्यांनी पुण्यातला एक कोपरा सुद्धा सोडलेला नाहीये भेळ खाण्यासाठीचा. स्पेशली भक्ती, की भक्ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन भेळ खात असते. त्यामुळे काय म्हणतो आपण, भेळेतले आपण तज्ञ तुम्हाला नक्कीच म्हणता येईल, बरोबर म्हणता येईल. येस. आणि अशी अजून एक आमच्या घरातलीच एक आंबट शौकीन आहे, उर्मिला निंबाळकर. या 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 खूप दिवसांनी तुझा नाद लागलाय म्हणजे आंबटच वेळ. तर आता आपण शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभे आहोत आणि आपली जी ऐतिहासिक भेळ आहे पहिली, आणि ती इथे बाजूलाच आहे. तर आपण बघूयात ती कुठली आहे. चला, आपण सगळ्या भेळ ट्राय करणार आहोत. आणि भेळ सगळ्या ट्राय केल्यानंतर आपला एक मीटर असणार आहे बरं का, ते तुम्ही सगळ्यांनी रेटिंग द्यायचे. प्रत्येक भेळ खाल्ल्यानंतर ती भेळ खाल्ल्यावर किती टक्के तोंडाला पाणी सुटलं हे तुम्हाला सांगायचं. रांगेत उभं राहून आलेली आहे अशा रीतीने. तर ही आहे झटका भेळ. 1947 पासून ही भेळ आहे. आणि बाय द वे झटका भेळेचं नाव असे, तर झटका म्हणजे आपल्याला तिखट म्हणून झटका नाही. मी तुला विचारलं. याचे हा बहुतेक मुलगा आहे त्यांचा, तो नीट बोलला नाही कारण आपण पुण्यात आहोत. तर त्यांचे जे तसे जे वडील होते, ते बनवताना मिक्स करताना असा झटका द्यायचे, असा असा. त्यामुळे लोक की अरे झटका देतात झटका देतात. आधी नावच नव्हतं भेळेला, ते स्टेशनवर विकायचे. नंतर छोटासा स्टॉल त्यांचा आला. म्हणजे आता खास यायला खाणं होत नाही. मी खाल्ली तेव्हा 7 रुपयाला भेळ होती. तोंडाला लय पाणी सुटते. नाही हे घ्या घे, अजून जास्त हे घ्यायला चमचे का नाही. त्या काकांचा ऍटिट्यूड बघून मला असं वाटलं नको चमचे मागे. पडते पडते पडते. त्यांची शेव खूप ताजी असते, कुरकुरीत शेव. फरसाणची पण क्वालिटी. पापड्या, फरसाणमध्ये पापड्या आणि शेव जास्त दिसते, म्हणजे बाकीचं तिखट बुंदी किंवा नाहीये. ठेचा आहे. मी बघितलं ते शूट त्याने करून दिलं. त्याच्यामध्ये चुरमुरे, शेव, 2 प्रकारच्या पापड्या, कांदा, कोथिंबीर आणि ठेचा आणि पाणी चिंचेचं, एवढंच. आणि ती परफेक्ट ड्राय आहे का रे अनुप, आणि परफेक्ट ओली आहे. येस येस. नाही तर तो लगदा होतो खूप, आणि ते मग पोटात अशी बसते आणि पुढचं खावंसं वाटत नाही. आणि त्याचा मग क्रंचीनेस जातो ना. काही गोष्टी क्रंची लागायला पाहिजेत भेळीतल्या, आणि काही गोष्टी ओल्याच असायला हव्यात. ही भेळ म्हणून उत्तमच आहे, म्हणजे अप्रतिम आहे चवीला. थोडीशी तिखट आहे पण चव येते तोंडाला, म्हणजे तेवढं पाहिजे. हा तेवढी पाहिजे, तेवढं तिखट आहे. गोड भेळ नाही, गोड नाही आहे अजिबात. पण तो तिखटपणा असा शेवटी जाणवतो, म्हणजे जिभेला जाणवतोय तो. असं खाल्ल्या खाल्ल्या तिखट नाही वाटत आहे. खाल्ल्या खाल्ल्या आधी ती गोडसर आंबट गोड लागते. घास संपला की तो तिखटपणा त्याचा जाणवतोय, पण त्याची जळजळ नाही होते. आणि लोक प्रवासासाठी जातात पुण्याच्या उपनगरात, चिंचवड, पिंपरी, तळेगाव साईडला, तर इथनं पॅक करून घेतात, लोकलमध्ये बसून खातात. मग मी प्रचंड भेळीची शौकीन आहे. मला येऊन इथे किस्सा सांगायचा. दररोज कॉलेजमध्ये असताना मी भेळ खायचे, एव्हरी सिंगल डे. खूप अनहेल्दी आहे, प्लीज हे मला फॉलो करू नका. पण इतकी भेळ आवडायची. आणि मी दररोज जाऊन भेळ खायचे तिथे. मी त्यांचं नाव नाही घेणार, ब्रँड, इट्स अ बिग ब्रँड नाव. आणि मी तिथे कट्ट्यावरती बसायचे आणि मी असे विचार करायचे की आपल्याला इतकी भेळ आवडते, यांना जर मुलगा झाला असेल, आपल्या वयाचा जर असेल, त्याच्याशी जर आपण लग्न केलं तर आपण त्या गल्ल्यावरती बसू आणि त्या गल्ल्यावरती बसून पैसे मोजू, धंदा सांभाळू, आणि दररोज भेळ, सकाळ दुपार संध्याकाळ, ब्रेकफास्ट, लंच, डिनर मधला खाऊ, चहा नको, मी फक्त भेळ खाईन असं मला वाटत होतं. पण मला सुकीर्तनाच भेळ खाऊ घातली, त्यामुळे मला प्रोफेशन चेंज करावं लागलं नाही. हा सुरेख माझ्याकडे दिलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे की 7-8 वेळी तर खाऊ शकते. हॅलो, थँक्यू. काय म्हणलं त्या? आय एम व्हेरी बिग फॅन. आता लोकल आहे.
ही पुण्यातली पहिली मटकी भेळ. हो पहिलं आमच्या आजोबांनी चालू केलं होतं 1965 साली. वा वा, सगळं मिळणार तुला. मला असं एकदम अनिकेत असल्यासारखा फील येतोय. अनिकेत भेळ असं एकदम नाही का. वा वा वा, काय सादरीकरण आहे आहा. ना, काय का आवाज. ती लाल पूड बघ ना, हो एकदम मसाला आहे. पिवळा छान अशी मटकी उकडलेली आणि वरती असे लाल ही मसाला. कशी मटकी भरपूर आहे, हा भरपूर आहे एक मटकी. नंबर. म्हणजे असं मला ऍक्च्युली मग तुम्ही त्याला म्हणू शकता मटकी भेळ. आणि मुख्य म्हणजे प्रोटीन सुद्धा मिळतं तुला. करेक्ट. तब्येतीला पण चांगलं आहे ते. ए बरं तुला हे माहितीये काय? का, आपल्याला असं वाटतं पण एक डिश भेळेमध्ये 300 कॅलरीज असतात आणि ते कमी आहेत त्याच्यापेक्षा जास्त हेवी एका पेढ्यामध्ये असतात. त्यामुळे आपण कमी कॅलरीज इंटेक करतो आणि व्हिटॅमिन सी चा खूप चांगला सोर्स आणि फायबरचा आहे. त्यामुळे पेढे खाऊ नका, आपण भेळ खा असं होतं म्हणजे. ची मटकी खाऊयात मग आता फक्त आपण. प्रोटीन. बरं बाय द वे एक सांगायचंय, आपण कुठल्या स्पॉटला आलोय ते तरी सांगतो. आपण आलेलो आहोत मामा भेळला. शेजारी आहे समाधान भेळ, ते पण जुनं 1970 पासून. त्यामुळे असे खूप नाही का लोक असे लांब लांबहून येतात अजूनही भेळ खायला, खास मटकी भेळ खायला इथे. आधी आपण मटकी भेळ घेतली, नॉर्मल पण मिळते पण मटकी भेळ इथली फेमस आहे. वा वा वा, ते लिंबू पिळत ना यार, लिंबू पिळा ना, मस्त पिळा. दिलेलं आहे छान. इतकं मला छान. मिरच्या दिल्या याचा जास्त आनंद आहे आणि उकडलेल्या असतात त्यामुळे बाधत नाहीत फार. आपण बघूया. पफ्ड राईस. तुमचा मसाला तुम्ही त्याच्यावर टाकलाय त्यामुळे खूप छान चव कांदा आली. लसूण मसाला वाटतं आणि त्याने चव आली. चटपटीतपणा त्यानं आणलाय तो, पण तरी उग्रपणा नाही आहे. आणि भाजी टाकले मटकीची असं नाही, मटकी उकडून छान ड्राय झालीये आणि मग ती मिक्स झालीये. जो काही ओलेपणा आहे तो कांद्यानं जास्त आलेला आहे, कोथिंबीर आणि कांद्यानं. मटकी मी भाजी सारखी टाकलेली बघितली एकदा आणि त्यानं ती ओली झाली आहे, सॉगी झाली आहे. आणि तशी माझी पहिली आठवण आहे मटकी भेळीची, म्हणून मला फारशी मटकी भेळ आवडली नाही आतापर्यंत. पण ह्या सगळ्या खूप चांगल्या ट्राय करण्यासाठी आणि खूप वेगळ्या लागतायत ओल्या भेळीपेक्षा. करेक्ट. याच्यावर मिरची ट्राय करा, मिरची खूप भारी आहे, खूप भारी आहे. फार तिखट नाहीये मिरची. नुसती खाऊ शकता. मिरची फॅन आहे मी. का एवढं जुनं आहे आणि लोक येतात खायला, आत्ता कळतंय आपल्याला ना. थोडक्यात मामा भेळ वसूल आहे, हे तुमचा मामा बनवत नाही हे मला आधीच सुचलं होतं. तर पुढचा जो स्पॉट आहे ते खास भक्तीचं रेकमेंडेशन आहे. तर काय त्या स्पॉट विषयी सांगशील जरासं. माझी स्वतःची आवडती आहे ती भेळ. कारण कॉलेजमध्ये असल्यापासनं म्हणजे मी रोज नाही म्हणता येणार पण बरेचदा जेव्हा उशिरा क्लास सुटायचा तेव्हा रात्रीचं जेवण माझं या भेळेवर झालेलं आहे. त्यामुळे माझी खूप आवडती भेळ आहे. ओके, भेळ बनवताना शूट करू का. माझ्या युट्यूबवर जावा, राधिका भेळवर सगळं तुम्हाला दिसेल. तर ही आहे राधिका भेळ. परत इथे सुद्धा आम्हाला ऍक्च्युली बनवताना शूट करायला परवानगी नाही दिली. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या चॅनलवरती लय केलेले इकडे बघा नाही का. तर ट्राय करूयात आपण. येस. वा वा. म्हणजे एक काका ऍटिट्यूड दाखवू शकतात, कारण आहे ते सुच. स्टॉकहोम सिंड्रोम. त्यांनी आम्हाला झापल्यानंतर चवीनंतर मी त्यांच्यावर प्रेमात आहे आता. काही वेळी श्रीमंत असतात म्हणजे त्याच्यामध्ये शेंगदाणे फरसाण सगळं असतं आणि त्यांच्यामध्ये नॉर्मल भेळी सुद्धा स्पेशल भेळी सारख्या लागतात. तशी ही प्रचंड क्रंची आहे, फ्रेश बुंदी आहे, आंबट तिखट गोड सगळं खूप सुंदर लागतंय. भरपूर मनापासून टाकलंय, फरसाणाची क्वालिटी उत्तम आहे. आता या भेळेमध्ये ना ते भडंग मुरमुरे वापरलेत जे छोटे गोल असतात लांबड्यापेक्षा त्या, आणि हे ना उशिरा सॉगी होतात त्यामुळं ते क्रंचीनेस आपल्याला जो प्रत्येक घासाला लागतोय तो. आणि ह्याची मुळातच चव त्या चुरमुऱ्यांची थोडी नॉर्मल याच्यापेक्षा छान असते, वेगळी असते. चिंचेच्या पाण्यामध्ये ना असा आमचूर किंवा सेंदो मिठाचा भडीमार नाहीये, असं ते आंबट गोड प्रमाणात आहे. म्हणजे साखरही खूप नाही वाटत, ते गुळ वाटतोय. चिंचेच्या पाण्याची चव खूप चांगली. खूप छान आहे. अशा काही भेळी असतात ज्या मीडियम सांगितल्यानंतर सुद्धा थोड्या गोडाकडे झुकणाऱ्या भेळी असतात, त्यातली ही भेळ आहे. त्यामुळे ओव्हरऑल छान आहे. याच्याबद्दलचं रेटिंग आपण शेवटी देऊयात. बाय द वे, पुण्यातल्या खडूस दुकानदारांचे टोमणे सहन करत आम्ही व्हिडिओ करतोय तुम्हाला चवीचा खायला मिळावं म्हणून. तुम्हाला एक छोटंसं काम करायचं ते म्हणजे सबस्क्राईब करायचे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा राव आणि आपल्या चॅनलला हाईप सुद्धा करा.
तुम्ही कुठली सजेस्ट कराल? आपल्याकडे सगळ्यात जास्त खाल्ली जास्तीत जास्त ओली भेळ. मग एक ओली भेळ द्या. माझं दुकान गेली 94 वर्ष इथेच आहे. पुढं फ्रंट साईडला आपलं पहिलं जुनं दुकान होतं. ते रस्ता रुंदीकरणामुळे आम्ही मागं आलेलो आणि गेली माझ्या आजी आजोबांनी हे दुकान चालू केलं होतं. त्यानंतर माझे वडील, माझी आई, नंतर मी आणि आता माझं मिसेस, आम्ही दोघं जण दुकान सांभाळतो. थँक्यू. तर छानपैकी भेळ. आधी त्यांचं असं म्हणणं आहे की फरसाण भेळ मिळते, इथे ओली भेळ मिळते. म्हणजे ओली भेळ ही आमची छान असते आणि खूप लोक घेतात. आणि मटकी पण आहे, आपण मटकी नंतर ट्राय करूया. घ्या आणि सांगा कसं त्यांनी वाटतं. कैरी घातली आहे. कैरी पण आहे अरे वा, आणि थंडीतही यांची कैरी मिळाली यांना. लसूण शेव पण आहे याच्यावर. लसूण शेवेची चव लागते. हम्म. आता ही सगळ्यात रंगीत भेळ आहे आतापर्यंत आपण खाल्लेली. सगळे रंग दिसतात का? हम्म. कैरीचा तो हिरवा पांढरा अतिशय. आता ही इथे शेव आहे ना, साईज 0ची शेव आहे ती. आणि दुसरी आहे ती ऑरेंज लसूण शेव आहे. लसूण शेवेची चव दीर्घकाळ राहते. लसूण स्ट्रॉंग आहे ना, ती पण जाणवतीये. आणि बुंदी कुरकुरीत आहे. फरसाणाचं प्रमाण भरपूर आहे चुरमुऱ्यांच्या मानाने. आणि इथे पातळ या चुरमुऱ्यांना काय म्हणतात बघ ते? हा. फरसाण त्यांचंच असं ते म्हणलं. मग ताजं आहे फरसाण. आणि जे काका आहेत ते इतकं छान असे पांढरा कुर्ता घालून असे मिक्स करायला बसतात पातीला घेऊन. एकदम पारंपरिक लुक आहे त्याला. आणि ते त्यांचं स्माईल बघून आणि काय काय मागवावं असं वाटतं. आणि मुख्यतः मी सांगू इच्छितो की हे दुकान माझ्या गिरायकांच्यामुळे, माझ्या गिरायकांच्या दुवा मला मिळतात, त्यांचा सहयोग मला मिळतो. आणि आजकाल जगामध्ये बघायला गेलं तर लोक गिरायकांवर अवलंबून नसतात. नुसतं दुकान पॉश करतात पण गिरायकांशी नीट बोलत नाही. पण इथे वेगळे, मी आलेल्या गिरायकांना प्रेमाने बोलतो. त्यामुळे त्या गिरायक आमच्या परिवारातले आहेत असं मला वाटतं. वा, वा, आवडली. सुरेख. याचं एक नवीन स्पॉट मिळाला. आणि एक आहे ना वेगळ्या पद्धतीचं एक, याला काय म्हणतात, हा मक्याचं आहे चिवडा. ना, मक्याच्या चिवड्याची पण चव लागते. तुम्ही फरसाणाचं कॉम्बिनेशन बदललं ना, प्रत्येक फरसाण एक वेगळं टेक्स्चर आहे चावताना. आणि प्रत्येक फरसाणाची वेगळं तिखट, खारट, लसूण जर असेल तर किंवा पिवळं असेल तर चव आहे. तर ते सगळं हे करतंय, त्याला कॉन्ट्रीब्युट करतंय. आणि कसं एक वेगळा स्पॉट म्हणजे अशा अर्थाने की भेळ खायची म्हणल्यावरती एक ठरलेले काही पुण्यात जे स्पॉट्स आहेत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी चव मला जर चाखायची असेल तर हा स्पॉट खरंच छान आहे. आहे वेगळी चव आहे नक्कीच. म्हणजे आंबट, गोड, तिखट ह्याचं तिन्हीचं combination. प्रमाण व्यवस्थित आहे. वा, ओव्हरऑल मस्त. मला मटकी भेळ याची मी फारशी फॅन नाही, सॉरी. खूप लोकांना मटकी भेळ आवडते कारण की मला साधी भेळ खूप आवडते, ओली भेळ. त्याच्यामुळे सुकी भेळ, मटकी भेळ असे जे पर्यायी जी भावंड आहेत ना इकडची, चुलत भेळ वगैरे भेळेची, ती मला नाही आवडत. मला फक्त ओली भेळ आवडते. पण ही खूप सुरेख भेळ आहे. का बरं? पण का ही चांगली मटकी? त्याचं कारण असं की ती जी भाजी उकडलेली पात्यात करून जी घातली जाते ना, आणि मग ती ओव्हरपॉवर करते इतर सगळ्या फरसाणांना आणि चुरमुऱ्यांना आणि सगळ्या इतर जिन्नसांना. आणि त्याच्यामुळे आपण ऍब्सोल्युटली उसळीचा प्रकार खातोय जो आता कोरडा झालाय की काय असं वाटायला लागतं. आणि त्याचं भेळ पण निघून जातं. पण याच्यामध्ये ती भेळ पण त्याचं ते टिकलेलं आहे, त्यामुळे भेळ खातोय असंच वाटतंय. म्हणजे मटकी उग्र नाहीये, नाही. त्यामुळं मला वाटतं मटकी अजून थोडी चालली असती असं मला वाटतंय. मला हा प्रकार उलट जास्त, म्हणजे त्याचं अस्तित्व आहे पण त्याचा रोल तेवढाच आहे, हे मला जास्त आवडलं. कोरडी आहे. हायवेवर मिळते बघ. हायवेवरती मिळते. मटकी ओली पण मिळते का? नाही, मटकी अशी कोरडीच असते पण चिवडा असतो ह्याच्यात चुरमुऱ्यात. एरवी हा. चिवडा असतो तो भाजक्या पोह्यांचा. भाजक्या पोह्यांचा. आणि त्याच्याऐवजी यांनी- त्याच्यात मटकी असते. ही म्हणजे आपल्या नेहमीच्या चुरमुऱ्यांमध्येच त्यांनी मटकी घातली. त्यामुळे ती हायवेवरती जास्त वाटते. हायवेवरती अशीच जातात तुम्हाला. आणि कच्चा कांदा देतात ते झाडाच्या खाली बसायचं, तशीच आहे ही. सगळ्यांच्या मध्ये ठेवायची. चमचा पण नाही, हाताने खाण्यासारखी भेळ आहे. आता या ताई माझ्याकडे किती वर्ष आले ताई सांगा तुम्ही त्यांना, किती वर्ष येतात? ती 10-15 वर्ष झाली येतात माझ्याकडे. माझे वडील होते तेव्हापासून येतात.
वाट वा 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 वा, वाट बघत होतो. क्या बात आहे. असा जो डोंगर आहे तो असा सुखावह आहे. येस, आपण कुठे आलो आता? आता आपण अरण्येश्वर चौकात ओम साई पाणीपुरीज या गाडीवर आलोय. ही गाडी असली म्हणजे इथे पाणीपुरी खरं तर फेमस आहे इथली, पण मला इथली भेळही आवडते. ओके. आणि इथे या गाडी असली तरी इथे स्वच्छता खूप मेंटेन आहे, किंवा करणारे जे आहे सगळं हायजीन आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे पाळल्या जातात. सॉरी, हे डोंगरातलं काहीतरी पडतच. प्रत्येक गोष्टीचं गुबगुबीत फुगलेलं असणं, गोलगोल असणं. मिरचीचा ठेचा तुझा स्वाद येतोय. मस्त येतोय. सगळं फ्रेश बनवलं. मस्त. आहा. आणि त्या पाणीपुरीच्या पाण्याची पण चव मधून लागते. वा वा, मला अशी गोडसर ओली भेळ खूप आवडते. पण याच्यामध्ये सगळ्यात छान म्हणजे गोडसरपणा पण आहे आणि हळूहळू तो तिखटपणा पण मिरचीचा आहे. दोन्ही गोष्टी आहे त्याच्यामध्ये. आता ना याच्यामध्ये पण भरपूर जिन्नस आहे. म्हणजे शेवेची साईज अगदी 0 नाहीये, पण त्याच्यानंतरची जी पातळ शेव आहे हा साईज आणि 0 साईज मला प्रचंड आवडतो. मला फार जाड शेव भेळीत आवडत नाही, ते इथे छान आहे. टेक्स्चर वाईज पण क्रंची सॉफ्ट मध्येच छान लागते. आणि भेळ हा प्रकार म्हणजे मला असं वाटतं हा इथंच प्रत्यक्षच खावा, कारण पार्सलनी ती परत ती खूप सॉगी होते. अगदी बरोबर. आणि तसंही हे आता कशासाठी फेमस झालेत माहितीये ना, त्यांनी पुणेरी पाटी लावलेली आहे. पाणीपुरी मागवल्यानंतर जे एक मसाला पुरी फ्री मध्ये देण्याचा एक काय अलिखित नियम आहे सगळीकडे भारतात किंवा अख्ख्या जगात जिथे पाणीपुरी मिळत असेल, ती इथे दिली जाणार नाही. त्यामुळे क्षमस्व लिहिलेलं आहे, दिलगिरी व्यक्त करून झालेली आहे, पण रिटर्न मध्ये त्यामुळे तू मसाला पुरी एक्स्ट्रा मागूच शकत नाही. हे जे भेळी बरोबर अपमान पण एक जो फ्री मिळतो ना एक्स्ट्रा मसाला पुरी सारखा, त्याचं काय कराल पुण्यात? प्रत्येक ठिकाणी भेळेचा असा वेगवेगळा ऍटिट्यूड आहे. तर अपवाद राजेश आहे, राजेशवाला खूपच म्हणजे छान होते त्याबरोबर. हात थांबत नाहीयेत, त्याच्यावरनं कळतं की भेळ उत्तम आहे. बाय द वे, आता वेळ झालेली आहे भेळेच्या रेटिंगची. तुम्ही म्हणाल की अरे अजून केवढे भेळेचे स्पॉट पुण्यात आहेत, पण 5 भेळ एका दिवसात खाऊन ऑलरेडी पोटात भेळ झाली आहे. तर या 5 भेळेमध्ये प्रत्येक भेळचं रेटिंग असं असणार आहे की ती भेळ खाऊन तुमच्या तोंडाला किती टक्के पाणी सुटलं, म्हणजे मार्क तुम्हाला द्यायचे आहेत 100 पैकी किती. तर आपली पहिली भेळ होती ती म्हणजे शिवाजीनगर मधली एकदम जुनी झटका भेळ. अनुप, किती टक्के देशील? मी त्याला 80% देईन. मी पण 80% देईन. ओके. त्यांनी अपमान कमी केला असता तर मी त्यांना जास्त दिले असते, तरी त्याच्यामुळे 75% मार्क मी देते. मी 85% मार्क देईन, कारण मला खूप जास्त आवडली. खूप अप्रतिम, परत कमी पदार्थ आणि एकदम अशी जुनी आठवणीतली चव. मामा भेळ. मामा भेळला सुद्धा मी 80% देईन. मला ना कुठल्याही भेळेला 80च्या खाली यायला थोडस जड जाते. मी त्यालाही 85% देईन. मी मटकी भेळची फॅन नाही आहे, त्याच्यामुळे मी 80% देईन, पण भेळ खरंच छान होती. मी पण 80% देईन, कारण परत एकदम हायवेवरची भेळ असते ना तशी त्याची चव होती, त्यामुळे ती सुद्धा आवडली. आता राधिका भेळ, त्याला किती रेटिंग द्याल? मी त्याला 70% देईन. तू किती देशील? मी त्याला पण 80% देईन. त्याच्यामुळे मी पण त्याला 80% मार्क देईन. बरं, राधिका भेळला सॉरी भक्ती, मी 60% मार्क देईन. जरा जास्त गोड होती, मला फारशी नाही आवडली. ओके, पुढची आपली भेळ आहे राजेश भेळ, जी पुण्यातली सगळ्यात जुनी भेळ आहे. किती टक्के देशील? त्याला मी 75% देईन. ओके, भक्ती? मी तिथल्या ओल्या भेळीला 90% देईन आणि मटकी भेळीला साधारण 70% देईन. मला पण मी अनुपला सहमत नाहीये. मला ती मटकी भेळ खूप जास्त आवडली, कारण त्याचा ओलेपणा जास्त होता आणि मटकीचं प्रमाणामध्ये होतं. त्याच्यामुळे मटकी भेळेला मी 100 पैकी 85 मार्क देईन. ओव्हरऑल मला आवडलेली ओव्हरऑल. आणि ओल्या भेळेला मात्र 80 देईन. हा, मला पण तेच वाटतंय. म्हणजे मी पण त्याला 85% देईन, कारण ओव्हरऑल भेळ छान होती, पण ते काका खूपच गोड होते, त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा 5% मला द्यावेसे वाटतंय. येस, तर आपली पुढची भेळ आहे आणि आता आपली शेवटची भेळ आहे ही म्हणजे ओम साई भेळ. त्याला मी 85% देईन. तू? मी 90%. मी पण 90% मार्क देईन. मी त्याला 80% मार्क देईन, कारण परत की अशा पद्धतीची भेळपेक्षा मला ती जी झटका भेळ होते तशी जरा आवडते, ठेचा टाकलेली वगैरे.
पण उत्तम भेळ होती. त्यामुळे सगळ्याच भेळ आपल्या म्हणजे छान डिस्टिंक्शन मध्ये पास झालेल्या आहेत असं हो. मला वाटतंय. येस, आणि बाय द वे असं सुद्धा असतं की बऱ्याच वेळा भेळ ही त्या दिवशी बनवण्यावर पण असते, खरं कारण तुम्ही शेवटी ते मिक्स करता. कधी कधी 19-20 गोष्टी होतात, त्यामुळे खायला याल आणि तुम्हाला आवडणार नाही, मला कमेंटमध्ये येऊन शिव्या घालाल, तर असं करू नका. आणि अजून एक गोष्ट मजा आली. म्हणजे ज्या चेन आहेत ना किंवा ज्याच्या खूप साऱ्या शाखा आहेत, येस. अशा पण पुण्यातल्या बऱ्याच प्रसिद्ध भेळ आहेत ब्रँड झाले आणि जे ब्रँड झालेत, पण त्या आम्ही शक्यतो टाळल्या. आम्ही जुन्या भेळ एकदम आणि गाड्यावरच्या भेळ या कव्हर करायचा प्रयत्न केला. तर असेच आपण इंटरेस्टिंग खाण्याचे व्हिडिओज घेऊन येणार आहोत. पाणीपुरीचा घेऊन येऊ का, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्या आधी मला विचारायचं की एखाद्या चेन किंवा ब्रँडचं पण तुम्हाला आवडणारा अजून एखादं रिकमेंडेशन काय जे आपण या व्हिडिओत नाही केलं ते पटकन जाता सांगूया. तुला कुठलं वाटतं? ब्रँड असू शकतो, मोठा असू शकतो किंवा 5 कव्हर न केलेला असू शकतो. मला ब्रँड मधली म्हणशील तर मनीषा भेळ मला खूप आवडते, जी कर्वेनगरला आहे. तुला? गणेश भेळ. मला कल्याण आवडते चेन मधली. मला ऍक्च्युली तो ब्रँड नाही आहे, पण आय विश की तो ब्रँड व्हावा. डेक्कनच्या चितळे बंधूंच्या शेजारी एक अनिल म्हणून आहे, त्याची पाणीपुरी आणि भेळ जबरदस्त आहे. तुमच्या मनातल्या अशा कुठल्या नक्की कमेंटमध्ये सांगा. परत भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.